नाशिकमध्ये ठाकरे गटाला मतदान यंत्रासोबत छेडछाड होण्याची भीती वाटते आणि याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार राजाभाऊ आजे यांच्यासोबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये तांत्रिक कर्मचाऱ्यांना एकट्याने सोडू नका, उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीला कर्मचाऱ्यांसोबत सोडावं अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। तसंच मतमोजणीच्या 24 तास आधीपासूनच स्ट्रॉंग रूमच्या 1 किलोमीटर परिसरामध्ये मोबाईल नेटवर्क बंद ठेवण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता त्यांच्या या मागण्या निवडणूक आयोगाकडून मान्य करण्यात येतात का ते पाहावं लागणार आहे। दरम्यान त्यांच्या नेमकं काय काय मागण्या आहेत आपण सविस्तर पाहूया। तर ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये कर्मचाऱ्यांना एकट्याने पाठवू नये, कर्मचाऱ्यांसोबत उमेदवार किंवा उमेदवारांच्या एका प्रतिनिधीला सोडावं। त्यानंतर तिसरी मागणी आहे मतमोजणीच्या 24 तास आधीपासून 1 किलोमीटर परिसरात मोबाईल नेटवर्क बंद ठेवलं पाहिजे। यासह ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम मध्ये कर्मचाऱ्यांना एकट्याने पाठवू नये, तर कर्मचाऱ्यांसोबत एक उमेदवार किंवा उमेदवारांच्या प्रतिनिधीला सोडण्यात यावं। या प्रमुख 3 मागण्या ठाकरे गटाच्या आहेत। कुठले कर्मचारी आतमध्ये येत असतील तर त्यांना अतांत्रिक असतील तांत्रिक असतील उमेदवार प्रतिनिधी किंवा उमेदवार समोर असल्याशिवाय त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये। 1 किलोमीटर रेडियसमध्ये एरियामध्ये जामर असलं पाहिजे, कुठलंही नेटवर्क त्या ठिकाणी उपलब्ध असलं नाही पाहिजे। मतमोजणी होण्यापूर्वी 24 आवर्स आधी त्या ठिकाणी ही यंत्रणा बसवली पाहिजे।